नमस्कार, नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलू पराठ्याची रेसिपी करत आहोत. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून वगैरे घेतलेलं आहे. मध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकू आणि थोडं पाणी टाकून आपण गव्हाला कणिक कसं तिंबतो ना तसं तिंबून घ्यायचं. हे बघा झालेलं आहे. आता ह्याला झाकण ठेवू, एक अर्ध्या तासासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण बटाटे मी शिजवून घेतलेले होते, साली वगैरे काढून घेतलेले होते. आता ते किसून घेऊ बटाटे. आपण 3 बटाटे घेतले होते मोठ्या आकाराचे. हे बघा किसून झालेलं आहे आपले बटाटे. आता त्याचं साहित्य सांगते तुम्हाला. लसूण घेतले होते 10-12 पाकळ्या, मिरच्या घेतल्यात 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. प्रथम आपण लसूण आणि मिरची ठेचा बनवून घेऊ. हे बघा थोडंसं मीठ टाकून मी ठेचा बनवून घेतलेला आहे. आता आपण तडका तयार करू. तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकते, 1 मोठा चमचा. त्याच्यामध्ये मोहरी फोडणीसाठी 1 चमचा टाकलेला आहे, 1 चमचा जिरे, आणि आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. त्याच्यामध्ये आपण 1 अर्धा चमचा हळद टाकू आणि अर्धा चमचा जिरा पावडर. हे सर्व मिक्स करू. गॅस बंद करते आता. आणि तो तडका आपण बटाटा किसून घेतलेला आहे त्याच्यावर ओतू. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा टाकलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकू, बारीक चिरून घेतली होती. ते सर्व मिक्स करून घेऊ आपण, एकजीव करू सर्व. आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. त्याच्यातलाच थोडासा गोळा मी घेते. हे बघा त्याच्यामध्ये आपण जो बटाट्याचं सारण केलेलं आहे ते भरलेलं आहे. हाताला चिकटतोय त्यामुळे थोडंसं कोरडं पीठ वरनं टाकलेलं आहे मी. सर्व बाजू बंद करून घेऊ. कोरड्या पिठामध्ये गोळून घेऊ जरा आणि हाताच्या साहाय्याने त्याला सगळीकडे असं दाबू, हलक्या हाताने दाबू, म्हणजे आपलं जे आतमध्ये सारण भरलेलं आहे ते सगळीकडे असं व्यवस्थित पसरल. त्यासाठी हलक्या हाताने दाबायचं आणि लाटून घेऊ. हलक्या हातानेच लाटायचे.
मी इकडे तवा तापायला ठेवला होता गॅसवर. झालेला आहे. तवा पण चांगला गरम झाला आपला. जास्त मोठा गॅस करायचा नाही, मंद गॅसवरच करूया. कडेने तेल सोडूया ब्रशच्या साहाय्याने. दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घेऊ. किती मस्त फुगली बघा ही. तयार झाली आपली आलूचा पराठा. तसेच मी दुसरी पण दाखवते तुम्हाला. सेम तसंच करायचं. नक्की ट्राय करा, खूप छान होतात ते पराठे. तेल लावून घेऊ व्यवस्थित. दोन्ही साईडनी भाजून घेऊ खरपूस अशी. तयार झाली आपली आलूचा पराठा. तयार आहेत आपले आलूचे पराठे. किती छान झालेले आहेत, मस्त झालेत. तुम्ही याला दही बरोबर खाऊ शकता, लोणच्या बरोबर खाऊ शकता. खूप छान होतात, टेस्टी पण होतात. नक्की ट्राय करा हे आलूचे पराठे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.